रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। 6वी मध्ये शिकणाऱ्या यमुना खडकेला सर्दी खोकला आणि ताप होता। तिच्यावर उपचार करण्यासाठी 2 दिवसांपूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला नेलं होतं, मात्र यावेळी योग्य उपचार न करताच तिला शाळेत परत पाठवण्यात आलं। दुसरीकडे यमुना आजारी असूनही मुलीच्या पालकांना काहीच माहिती नसल्याचं पालकांनी सांगितलंय। तसंच डॉक्टर आणि आश्रमशाळेच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केलाय। दोषींवर गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांनी केली, तर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली। काय नव्हते बोलत तुम्ही लवकर या हॉस्पिटलला खालापूरला। का तिला काय खोकला बोलत झालेला काय आणि ताप आलेला बस शाळेत, बाकी काय नाही झालं। बघितलं आपण की त्या आश्रमशाळेमध्ये आता एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की एका मुलीचा आपण आता अंत झालेला बघितलेला आहे। मुळात ही घटना घडली इतकी अतिशय दुर्दैवी आहे, त्यामुळे आम्ही इथे घटनास्थळी येऊन आता प्रथमतः त्या सगळीची चौकशी केली असता शिक्षक आणि त्यांनी केलेल्या सगळ्या प्रकाराची इतकी तफावत वाटते की म्हणूनच आम्ही आता मागणी केली की या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।